आपला मित्र देश रशिया, त्याचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस त्यांच्याकडून एक अशी कृती घडली की त्यांच्याबद्दल मनात असलेली रिस्पेक्ट अजून वाढलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, पुतीन राष्ट्रपती भवनावर राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी येतात. त्यावेळेस ते गाडीतून उतरल्यानंतर पहिल्यांदा एका गार्डला हात मिळवतात, नंतर राष्ट्रपतीचे हात मिळवतात. तो क्षण त्या गार्डसाठी किती महत्वाचा असेल, आयुष्यभर लक्षात राहील असा तो क्षण होता त्यासाठी. मित्रांनो, ह्यातून काय कळतंय का? एवढ्या मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कुठलाही ओच नीच भेदभाव न करता एका सामान्य गार्डला हात मिळवतो, नंतर राष्ट्रपतींचे हात मिळवतो. आणि मित्रांनो, पुतीन कोणी साधी सुधी व्यक्ती नाही. जगातला सगळ्यात मोठा देश रशिया, त्याचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत. रशिया असा देश आहे ज्याने जर मनात आणलं तर तो अख्खा जग उडू शकतो, इतकी त्या रशियामध्ये पॉवर आहे. आणि ह्या रशियाचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि पुतीनला जगातील सगळ्यात शक्तिशाली माणूस मानलं जातं. एवढा मोठा व्यक्ती जर उच नीच भेदभाव करत नसेल तर आपण काय जिजे. पण आपल्याकडं जरा पैसा आला, जरा नाव आलं, जरा मोठं पद मिळालं तर आपण आपल्या खालच्या व्यक्तींना शून्य समजू लागतो, त्यांची कचरा गिनती करतो. आणि तुम्हाला मग असं वाटत असेल की मी सगळ्यात मोठा, सगळं माझं, मीच करू शकतो, माझ्याकडे आहे, मी सगळ्यांना विकत घेऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगू इच्छितो, तुमची लायकी पुतीनच्या एका केसा एवढी सुद्धा नाही. त्यामुळे डोक्यात हेच ठेवा की मेल्यानंतर पैसा, नाव, पद हे काहीच जात नाही. जातात ते फक्त आत्मा, सगळं खालीच राहतं.